जमिनीचा सातबारा आता डिजिटल स्वरूपात मिळतो, पण त्यासाठी तलाठी ऑफिसला चक्रा मारायची आणि ते मागतील तितके पैसे देण्याची गरज नाही। गरज आहे ती फक्त जमिनीच्या माहितीची, जसे गट नंबर, सर्वे नंबर। जर असेल तर फक्त 5 मिनिटातच ओरिजिनल आणि कायदेशीर मान्यता असलेला सातबारा मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करता येतो। कसा, ती संपूर्ण नवीन प्रोसेस जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, भूलेख या नावाने महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर ओपन करायची आहे। वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, या वेबसाईटवर 2 प्रकारचे दस्तऐवज मिळतात। एक, ज्यांना शासकीय मान्यता नाही कारण ते स्वाक्षरित नसतात आणि त्यांचा उपयोग फक्त माहिती तपासण्यासाठी केला जाऊ शकतो, कारण इथे पैसे द्यावे लागत नाही। आणि दुसरे असे दस्तऐवज ज्यावर अधिकृत स्वाक्षरी असते, ज्याला डिजिटली साइंड असे देखील म्हणतात। असे कागदपत्र कायदेशीररित्या कोणत्याही सरकारी कामासाठी वापरले जाऊ शकतात, कारण इथे छोटीशी फी तुम्हाला भरावी लागते। मित्रांनो, असेही ज्यावेळी आपण तलाठी ऑफिसमध्ये जातो त्यावेळी ते सांगतील ती रक्कम आपल्याला द्यावी लागते। तर ही छोटीशी फी किती असेल ते आपण पुढे बघणारच आहोत। वेबसाईटवर तुम्हाला अमरावती, औरंगाबाद, ज्याला आता आपण छत्रपती संभाजीनगर असे म्हणून देखील ओळखतो, तसेच कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या 6 विभागातील जमिनींची माहिती मिळू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये कायदेशीर मान्यता असलेला सातबारा कसा मिळवायचा याची सर्व आपण प्रोसेस बघणार आहोत। त्यासाठी डिजिटली साइंड सातबारा या सर्कलवर क्लिक करा। नंतर आलेल्या स्क्रीनवर एकतर नवीन यूजर रजिस्ट्रेशनने अकाउंट तयार करून किंवा OTP बेस्ड लॉगिन च्या सहाय्याने तुम्हाला लॉग इन करावे लागेल। मी OTP बेस्ड लॉग इन करत आहे, त्यासाठी या बॉक्सवर टिक करा। नंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करून सेंड OTP बटन क्लिक करा। पुढे आलेला OTP इथे टाईप करून व्हेरीफाय बटन क्लिक करा। मित्रांनो, या ठिकाणी एक डिजिटल साइंड सातबारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 रुपये इतकी छोटीशी फी भरावी लागणार आहे, ज्यासाठी तुमचे खाते, रिचार्ज अकाउंट या मेन्यूवर किंवा खाली दिलेले हे बटन क्लिक करून रिचार्ज करायचे आहे। या खात्यात तुम्हाला 15 रुपये ते 1000 रुपयांच्या दरम्यान कोणतीही रक्कम भरून या 2 गेटवेच्या सहाय्याने खाते रिचार्ज करता येते। रक्कम भरा व गेटवे सिलेक्ट करून पे नाव हे बटन क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI यापैकी एका ऑप्शनचा वापर करून पेमेंटची सर्व प्रोसेस पूर्ण करायची आहे, ज्यामुळे अशा प्रकारे खात्यामध्ये किती रुपये बॅलन्स आहे ते या ठिकाणी दाखवले जाईल। आता या पेजवर एक एक करून पहिले जिल्हा, नंतर तालुका आणि त्याखाली त्या तालुक्यातील गावाचे नाव कोणते ते निवडा। नंतर अंकित सातबारा या ऑप्शनवर टिक करून त्याखाली तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर एंटर करा, ज्यामुळे त्याखाली सर्वे नंबर व गट नंबरची एक लिस्ट दिसेल। त्यातून पुन्हा योग्य तो गट नंबर आणि सर्वे नंबरचे कॉम्बिनेशन निवडा। जो सर्वे नंबर निवडला असेल त्यासाठीचा सातबारा कोणत्या तारखेला आणि किती वाजता स्वाक्षरित झाला आहे त्या माहितीचा बॉक्स आता स्क्रीनवर दिसेल, त्यावर ओके क्लिक करा आणि नंतर डाउनलोड बटन क्लिक करा। तुमच्या खात्यातील बॅलन्समधून 15 रुपये कापले जातील। या मेसेजवरही पुन्हा ओके क्लिक करा। क्लिक करताच तुमचा कायदेशीर मान्यता असलेला डिजिटली साइंड सातबारा PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड केला जाईल, जो तुम्हाला प्रिंट करता येतो, कोणासोबतही शेअर करता येतो आणि कुठल्याही सरकारी कामाकरिता वापरता येतो। मित्रांनो, याच वेबसाईटवरून तुम्हाला 8A चा उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड हे सर्व कागदपत्रही डाउनलोड करता येतात। फक्त प्रत्येक कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती आणि त्यासाठी लागणारी फी ही वेगवेगळी असते। तर मित्रांनो, सरकारमार्फत पुरविण्यात आलेल्या या सुविधेचा अवश्य लाभ घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजकरिता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।